जगातील 6व्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप रशियाच्या पूर्व द्वीपकल्प कामचटका इथे झालाय। 8.8 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती। पहाटे 5च्या सुमारास या भूकंपाला सुरुवात झाली। भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात त्सुनामी देखील आली आहे, तर जपानने 20 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय। अलास्का आणि अमेरिकेच्या पॅसिफिक किनाऱ्यावर सुद्धा त्सुनामीचे भूकंपाचे परिणाम जाणवले आहेत। जगभरातल्या जवळपास 12 देशांना त्सुनामीचा फटका बसलाय। तर भूकंपाचं केंद्र कोणतं होतं ते आपण बघतोय। रशियातलं कांबटस्की हे ठिकाण, तर अमेरिकेच्या अलास्का पर्यंत त्याचे परिणाम जाणवले आहेत। जपानच्या किनारपट्टीला त्सुनामीचा जोरदार तडाखा बसला। अनेक घरांचं यात नुकसान झालं। समुद्राच्या लाटांची तीव्रता इतकी होती की समुद्राचे व्हेल मासे सुद्धा जपानच्या समुद्र किनाऱ्यावर वाहून आले। व्हेल मासा जगातला सर्वात मोठा आणि सर्वाधिक वजनाचा मासा आहे। तो समुद्राच्या तळाशी वास्तव्य करतो, पण त्सुनामीमुळे 4 व्हेल मासे किनाऱ्यापर्यंत वाहून आले आहेत। यावरून त्सुनामीचा तडाखा किती जबरदस्त होता याची प्रचिती येते। भूकंपामुळे जगभरातल्या जवळपास 12 देशांना त्सुनामीचा फटका बसलाय। रशिया आणि जपानला विशेष करून त्सुनामीचा तडाखा बसला। किनारपट्टी भागात रस्ते, इमारती आणि बांधकामं पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत। तसंच अनेक वाहनं सुद्धा समुद्राच्या पाण्यात वाहून गेली आहेत। किनाऱ्याजवळ असलेल्या वस्त्यांमध्ये सुद्धा प्रचंड नुकसान त्सुनामीमुळे झालंय। घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे सगळं सामान सुद्धा बुडालंय। त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत। समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांमुळे समुद्रातील जहाजांचं आणि होड्यांचंही मोठं नुकसान झालंय। काही बोटी तर लाटांसोबत किनाऱ्यावर वाहून आल्या आहेत। तर कोणत्या 12 देशांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला ती यादी बघूयात। रशियातील कामचटका आणि कुरिल बेट, जपानची संपूर्ण किनारपट्टी, अमेरिकेतील हवाई आणि अलास्का, कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया, इक्वेडोरमधील गॅलापागोस बेट, पेरूमधील किनारी प्रदेश, मेक्सिकोतील किनारी प्रदेश, न्यूझीलंड आणि पॅसिफिक बेट, चीनचा पूर्व किनारा, फिलिपिन्सची संपूर्ण किनारपट्टी, तैवानची संपूर्ण किनारपट्टी, इंडोनेशियातील सर्व बेट आणि किनारपट्टी, तर आतापर्यंतचे 10 सर्वात मोठे भूकंप कधी कुठे आले होते बघूयात। 1960 मध्ये चिलीतल्या बिओ इथे तीव्रता होती 9.5 रिश्टर स्केल इतकी। 1964 मध्ये अमेरिकेतल्या अलास्का इथे जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप आला होता। तीव्रता होती 9.2 रिश्टर स्केल। 2004 मध्ये इंडोनेशियाच्या सुमात्रा इथे तीव्रता भूकंपाची होती 9.1 रिश्टर स्केल। 2011 मध्ये जपानच्या तोहोकू मध्ये 9.1 रिश्टर स्केलचा भूकंप आला होता। 1952 मध्ये रशियाच्या कामचटका, जिथे आता भूकंपाचं केंद्र होतं, तिथे 9.0 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला होता। 2010 मध्ये चिलीतल्या बायोबिओ इथे 8.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप जाणवला होता। 1906 मध्ये एस्मेराल्डास इक्वेडोरमध्ये 8.8 रिश्टर स्केल इतकी तीव्रता होती भूकंपाची। 1962 मध्ये अमेरिकेच्या अलास्का इथे तीव्रता भूकंपाची होती 8.7 रिश्टर स्केल। 1950 मध्ये भारताच्या अरुणाचल प्रदेशात भूकंपाची तीव्रता होती 8.6। 2012 मध्ये इंडोनेशियाच्या सुमात्रा इथे भूकंपाची तीव्रता होती 8.6। तर
भूकंप आणि सुनामी नंतर काय घडलं पाहूयात। रशियामध्ये सर्वात आधी मोठ्या भूकंपाचे धक्के जाणवले। भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता भूकंपाला सुरुवात झाली। कामचटकाजवळ तीव्र भूकंप, त्यानंतर जपानच्या होक्काइडो प्रांतात सर्वात आधी सुनामी आली। 40 सेंटीमीटर उंचीच्या लाटा किनारपट्टीला धडकल्या। जपानने फुकुशिमा दाइची आणि फुकुशिमा दाइनी इथले न्यूक्लिअर प्लांट रिकामे केले। मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर वेस्टमुळे रेडिएशनचा धोका। रशियामध्ये मोठ्या प्रमाणात इमारतींचं नुकसान झालं, पूरस्थिती निर्माण झाली। रशियाच्या किनारपट्टी भागात आणीबाणीची घोषणा। जपानमध्ये किनारपट्टी भागात इमारतींचं मोठं नुकसान झालं। लोकांना उंच ठिकाणी हलवण्याचे जपानचे प्रयत्न। अमेरिकेच्या हवाईमध्ये किनारपट्टी भागात सुनामीमुळे नुकसान। अलास्का, सोलोमन द्वीप, कॅलिफोर्निया, न्यूझीलंडमध्ये देखील सुनामीचे परिणाम जाणवले। किनारपट्टीपासून दूर राहण्याचं आवाहन आता केलं जात आहे। समुद्राच्या जवळ असाल तर उंच जागेवर जाण्याचंही आवाहन तिथल्या स्थानिक प्रशासनाकडून केलं जात आहे। तर सुनामी म्हणजे नेमकं काय ते पाहूयात। सुनामी शब्द जपानी भाषेतून आलाय। सु म्हणजे समुद्राचा किनारा, तर नामी म्हणजे समुद्राच्या लाटा। किनाऱ्यावर धडकलेल्या समुद्राच्या लाटा म्हणजे सुनामी। समुद्राच्या लाटा सामान्यतः चंद्र सूर्याच्या गुरुत्वाकर्षण प्रभावामुळे तयार होतात, पण या लाटांपेक्षा सुनामी एकदम वेगळी असते। समुद्राच्या आत जेव्हा अचानक मोठ्या हालचाली होतात तेव्हा पाण्याला उधाण येतं। समुद्रात भूगर्भीय हालचाल, भूकंप, समुद्राच्या आत ज्वालामुखी विस्फोटामुळे सुनामी तयार होते। यामुळे समुद्रात मोठ्या आणि उंच लाटा तयार होतात। या लाटा वेगाने किनारपट्टीला धडकतात, त्यालाच सुनामी। तर जगातले 90% भूकंप हे रिंग्स ऑफ फायर या भागातून तयार होतात। आता या भागाला रिंग्स ऑफ फायर का म्हटलं जातं ते आपण बघूयात। रिंग ऑफ फायर प्रशांत महासागरात पसरलेलं भूकंप प्रवण ज्वालामुखीय क्षेत्र आहे, जे आपण स्क्रीनवर बघतोय डाव्या बाजूला। जमिनीचा वर्तुळाकार मोठा घेरा आहे, म्हणून रिंग ऑफ फायर हे नाव मिळालं। यालाच प्रशांत रिम किंवा सर्कम पॅसिफिक बेल्ट सुद्धा म्हटलं जातं। 40,000 किलोमीटर क्षेत्रावर रिंग ऑफ फायर पसरलाय। संपूर्ण क्षेत्र टेक्टॉनिक प्लेट्स पासून तयार झालंय। प्लेटमध्ये हालचाल झाली की भूकंप या भागात येतो। जगातल्या आणि विशेषतः समुद्रातल्या 90% भूकंपाचं कारण हे रिंग ऑफ फायर आहे। रिंग ऑफ फायर दक्षिण अमेरिकेपासून ते न्यूझीलंड पर्यंत आहे। पृथ्वीवरच्या एकूण ज्वालामुखींपैकी 75% ज्वालामुखी याच भागात सक्रिय आहेत। रिंग ऑफ फायर मध्ये एकूण 452 ज्वालामुखी सक्रिय आहेत। या भागात भूगर्भातील हालचालींमुळे मोठे भूकंप आणि सुनामी येतात। बारा ते 15 देशांपर्यंत इथल्या भूकंप आणि सुनामीचे परिणाम जाणवतात। या क्षेत्रात टेक्टॉनिक प्लेट कायम एकमेकांवर आदळतात। ज्यामुळे समुद्रात मोठी हालचाल होऊन भूकंप आणि सुनामी येतात। यासह जेएम विशेषमध्ये इथेच थांबूयात।